बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं पवार आणि फडणवीस एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। बारामतीमध्ये पवार, सुप्रिया सुळे आणि अजितदादा एकाच व्यासपीठावर आले होते। पवार, सुप्रिया सुळेंनी एकाच मंचावर येऊन अजितदादांशी बोलणं टाळलेलं आहे। नव्या विकास कामांवरून शिंदे फडणवीसांकडून अजित पवारांचं कौतुक करण्यात आलं। तरी दृश्य जी आहे ती आपण पाहत आहे। ज्यावेळेला व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले, यावेळेला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटणं त्यांना टाळलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्याच वेळेला सुनेत्र पवार यांच्यासोबत सुद्धा बोलणं यावेळेला सुप्रिया सुळे यांनी टाळलं। ही पहिली दृश्य आणि सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची बोलणं टाळलेलं आहे। नेमकं काय घडलेलं होतं ही दोन दृश्य आपण पाहताय। देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली। आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत, अजितदादा पण व्यासपीठावर आहे। सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे, राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही। सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे।